तर आज मी आलो टिपकुर्लीची सुप्रसिद्ध बर्फी खायला, या तुम्हाला दाखवतो. आपल्या राधानगरी तालुक्यातल्या 21 दिवसात 21 गावाच्या सिरीज मध्ये दुसऱ्या दिवशी मी येऊन पोहोचलेलो टिपकुर्ली गावात. आणि राधानगरी तालुक्यातलं हे गाव महाराष्ट्रभर ओळखलं जातं एका गोड कारणासाठी, आणि ते कारण म्हणजे खव्याची बर्फी. गावात पोहोचल्यावर आधी हर्षदला भेटलो आणि येतोय तेव्हा तो बोलला, चल तुला टिपकुर्लीची फेमस बर्फी दाखवतो. आणि हर्षद आम्हाला घेऊन गेला बर्फीच्या दुकानांमध्ये. आणि ही एवढी प्रसिद्ध बर्फी नेमकी तयार कशी होते या प्रश्नाचं फायनली मला आज उत्तर भेटणार होतं. आणि तिथं जातोय तर मला त्याचं लगेच उत्तर समजलं, ते म्हणजे इथली गोड माणसं. कारण इथल्या माणसांनी खूप वर्षापासून ही बर्फीची परंपरा अखंड ठेवली. सरासरी 30-35 वर्षापासून ही परंपरा चालू आहे. काही ठिकाणी ही चवीमुळे प्रसिद्ध असतात, बरोबर आहे, पण खरी ओळख मिळते त्या चवी मागच्या माणसांमुळे. तर इथली खव्याची बर्फी ही फक्त पदार्थ नसून ती खऱ्या अर्थानं टिपकुर्लीची ओळख आहे. आणि असं राधानगरी मधल्या प्रत्येक गावाची एक वेगळी ओळख आहे, आणि तीच जाणून घेण्यासाठी आपण ही सिरीज चालू केली. तर